ओके. 12th कॉमर्स बीके ऍडमिशन ऑफ पार्टनर, सम नंबर 10 अनसॉल्ड आपण बघतोय आता. अनसॉल्ड मध्ये बघा काय दिलेलं आहे आता या ह्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. त्याच्यामध्ये 3 पार्टनर्स, ओम, जय आणि तिसरा आहे जगदीश. मग आपण आधी पार्टनर्सची नावं लिहून घेऊया. पार्टनर्स कॅपिटलला ओम, जय, जगदीश. ओम, जय अँड जगदीश. ओके. पार्टनर्सची नावं लिहून घ्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके. अमाऊंट रुपीज लिहायला विसरायचं नाही हा. चला इथपर्यंत झालं. आता आपण नेहमीच्या स्टेप प्रमाणे जाणार आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅपिटलचा बॅलन्स लिहून घेतो तसं लिहून घ्यायचा. हा, आता याच्यामध्ये चेंज काय बघा. अपार्ट फ्रॉम द कॅपिटल अकाउंट दे हॅव ऑल्सो गिवन अ करंट अकाउंट. त्यांनी इकडे करंट अकाउंट पण दिलेलं आहे. ज्या वेळेस करंट अकाउंट दिलेलं असतं तेव्हा आपण ऍडजस्टमेंट जनरली करंट अकाउंट मधनं करतो. म्हणून मग आपल्याला इथे एक ऍडिशनल अकाउंट ओपन करायला लागेल, पार्टनर्स करंट अकाउंट. ओके. याला म्हणतात फिक्स कॅपिटल मेथड. कोणती मेथड आहे ही? फिक्स कॅपिटल मेथड. याच्यामध्ये कॅपिटल फिक्स ठेवलं जातं. ओके. पार्टनर्स करंट अकाउंट हे एक ऍडिशनल काढले आपण. ओके. कारण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं. कसं करायचं ते आपण बघूया. इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नाही काढलं तरी चालतं, पण तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी ठेवते आता की त्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला कळेल. ओके. आता पुरतं नाही काढलं तरी पण चालेल. ओके. पुढे बघूया आपण आता काय दिलेलं आहे. बॅलन्सेस दिलेले आहेत की नाही. कॅपिटलचा बॅलन्स दिलाय ओम आणि जयचा दिलंय तर आपण काढून ठेवतो. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे? 21,000. 21,000. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एकतरी ऍडजस्टमेंट वेगळी आहे. तसंच करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 3750 आणि दुसऱ्याचा आहे 3450. ओके. बॅलन्सेस लिहून घेतले. इकडे फॉर्च्युनेटली पुन्हा जनरल रिझर्व काही दिलेले नाहीये. कॅश अकाउंट आपण नेहमीच ओपन करतो म्हणून मी इकडे कॅश अकाउंट दाखवते खाली. कॅश अकाउंटचा अमाऊंट दिलेली आहे. मग ती आपण घेऊया. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती कॅशचा बॅलन्स दिलाय? 3000. करेक्ट. कॅशचा बॅलन्स दिलाय आपल्याला 3000. सो अकॉर्डिंग टू दॅट मी डेबिट साइडला लिहिलं इकडे 3000. आता बाकी सगळ्या ऍडजस्टमेंट प्रमाणे जायचंय. They take Jagdish into partnership on 1st April 2018. The terms being Jagdish should pay ₹3,000 as his share of goodwill. ओके. आता बघा ही ऍडजस्टमेंट वेगळी. जगदीश काय करतोय? गुडविल म्हणून तो देतोय. म्हणजे आपल्याला ती गुडविल अकाउंट काढायला लागेल. हा, गुडविल अकाउंट. Jagdish should pay ₹3,000 as his share of goodwill. What comes in? Cash comes in. कॅश आली. कशाबद्दल आली? टू गुडविल. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू गुडविल. किती आहे? जगदीशने किती पे केले? 3000. ओके. इथे केलं डेबिट. कॅशला करायचं क्रेडिट, सॉरी गुडविलला करायचं क्रेडिट. बरोबर. बाय कॅश अकाउंट किती अमाऊंट आहे? गुडविल आले 3000. ओके. पुढे काय म्हटलंय? 50% ऑफ गुडविल विड्रॉन बाय पार्टनर्स इन कॅश. आता 50% त्यांनी विड्रॉ केलेत, पण गुडविल असंच विड्रॉ होऊ शकत नाही. आधी आपल्याला गुडविल काय करायला लागेल? त्यांच्या सॅक्रिफाईस रेशो मध्ये त्यांना वाटायला लागेल. आता त्यांचा ओल्ड रेशो दिलाय 3:2. करेक्ट. बघा ओल्ड रेशो दिलाय 3:2 आणि न्यू रेशो दिलेला नाही. जेव्हा न्यू रेशो दिलेला नाही आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो कसा असतो आपला? सेमच असतो ना. मग आता आपण गुडविल अकाउंट काढलंय. गुडविल शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. परत एकदा सांगते, न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत म्हणजे सॅक्रिफाईस रेशो आणि ओल्ड रेशो सेमच राहणार. तुम्ही वेगळं कॅल्क्युलेट करून बघा. हा,
मग इथे येणार 2. पहिला कोण होता? ओम्स कॅपिटल. 2 जय, दूसरा जय है ना, 2 जयस कॅपिटल. 2 जयस कॅपिटल कोणत्या रेशो मध्ये येणार सांगा? सॅक्रिफाईस रेशो मध्ये, राईट. तो सॅक्रिफाईस रेशो त्यांचा काय घेणार आपण? सेम जो ओल्ड रेशो आहे तोच, 3:2. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही. आता 3000 3:2 मध्ये वाटायचे. मी अजूनही सांगते, ते 10व सम नसेल येत तर मला सांगा डिस्ट्रीब्युशन. 3 + 2 आले 5. 3000 डिवायडेड बाय 5 किती येणार? 600. 600 इंटू 3 1800. 6000 इंटू 2 1200. ओके. इथे केलं डेबिट, कॅपिटलला काय करणार? क्रेडिट. आता इथे कॅपिटलच्या ऐवजी लक्षात घ्या, आपण नॉर्मली कॅपिटल करतो, पण इथे आता करंट अकाउंट दिलंय म्हणून कॅपिटलच्या ऐवजी काय वापरायचं? नॉट कॅपिटल. सगळ्या ऍडजस्टमेंट करंट अकाउंट मधनं करायच्या, म्हणून इथे येणार करंट अकाउंट. तसंच इथे पण येणार कॅपिटलच्या ऐवजी करंट अकाउंट. ओके. आता इथे केलं डेबिट, करंट अकाउंटला काय करायचं? क्रेडिट. कुठलीही ऍडजस्टमेंट कॅपिटल मध्ये करायची नाही. आता टू बाय गुडविल अकाउंट 1800 1200. बरोबर. आता यातले 50% त्यांनी कॅश मध्ये काढलेत. बरोबर. 50% ऑफ गुडविल विड्रॉ करतायत त्यांनी सांगितलंय. बरोबर. मग आता ते कसं करणार सांगा बरं? येस, कसं करणार? 50% विड्रॉ करणार आहेत ते, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटला काय करायला लागेल? डेबिट करायला लागेल ना, करेक्ट. आणि काय विड्रॉ करणार ते? गुडविल म्हणून कॅश विड्रॉ करणार आहे. मग करंट अकाउंट मध्येच ऍडजस्टमेंट करणार सगळ्या. इथे लिहायचं टू कॅश अकाउंट, इथे ब्रॅकेट मध्ये लिहा 50% ऑफ गुडविल. किती आहे? 800च्या 50% 900. 1200च्या 50% 600. आता हे केलं डेबिट, कॅशला करायचं, येस कॅशला करायचं क्रेडिट बाय ओम्स करंट अकाउंट. बाय ओम्स करंट अकाउंट. विसरायचं नाही हा. ओमचं करंट अकाउंट येणार 900 बाय जयस करंट अकाउंट 600. ओके. आलं इथपर्यंत? आता पुढे काय बघा, म्हणजे आपण गुडविलची ऍडजस्टमेंट करून टाकली ना लगेच, कुठलीही ऍडजस्टमेंट आपण ठेवली नाही करायची. आता आपण बरेच सम्स केले, त्यामुळे गुडविलला बाजूला ठेवायचं नाही. ज्यांना गुडविल खूप कठीण जातं करायला त्यांनीच फक्त गुडविल साईडला ठेवा. ओके. नेक्स्ट, ही शुड ब्रिंग ₹9,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. त्यांनी पैसे आणले. पैसे आणले म्हणजे कॅश अकाउंट काय होणार? डेबिट होणार ना. कॅश अकाउंट काय होणार? डेबिट होणार. 2 जगदीश कॅपिटल. 2 जगदीश कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल आणलं म्हणून इथे करंटला नाही टाकायचं, कारण कॅपिटललाच टाकायचं. किती आणलं त्याने कॅपिटल? 9,000. इथे केलं डेबिट, कॅपिटलला करायचं क्रेडिट बाय कॅश अकाउंट 9,000. ओके. व्हॉट नेक्स्ट? बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹18,000. आता आपल्या टिपिकल ऍडजस्टमेंट सुरू झाल्या. बिल्डिंगची ओरिजिनल व्हॅल्यू किती होती? येस, बिल्डिंगची ओरिजिनल व्हॅल्यू होती 15,000. आता त्याचे किती करायचे? हे आता तुम्हाला पाठ झालं असेल. 18 करायचे. वाढले का कमी झाले? येस, वाढले. वाढले की त्याला म्हणायचं ऍप्रिसिएशन. मग बिल्डिंगचे खाली लिहा ऍड ऍप्रिसिएशन. इथे केलं, ऍड केलं, म्हणजे इथे कुठे दाखवणार? अप्रोप्रिएशन किंवा ऍडजस्टमेंटच्या, रिव्हॅल्युएशन किंवा ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग. जेवढ्याने अप्रिसिएट झालं तेवढंच दाखवायचं. कितीने अप्रिसिएट झालं?
3000, मग तेवढंच येणार, आउटर कॉलमची अमाऊंट नाही येणार. हा, मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. आता मशिनरी घेऊया. रिड्यूस म्हणजे डेप्रिसिएशन. मशिनरी किती होती ओरिजिनली? 21,000. रिड्यूस झाले म्हणजे लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन 2,100. मग 21,000 मधनं 2,100 गेले तर किती राहणार? 18,900. आता व्हॅल्यू कमी झाली. कमी झाली म्हणजे कुठे घेणार सांगा बरं? यस, कमी झाली म्हणजे डेबिटला. टू फर्निचर अकाउंट. कितीनी कमी झाली? 2,100 नी. ओके, नेक्स्ट फर्निचर झालं. सॉरी, मशिनरी आहे ना हे, सॉरी ते मशिनरी आहे. टू मशिनरी अकाउंट. ओके, आता फर्निचर. फर्निचर किती होतं ओरिजिनली बघा बरं? 900. सो इथे लिहिणार आपण फर्निचर 900. किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलं? 10%. 10% म्हणजे 10 कट. 900 मधनं 90 केले म्हणजे 810. आता 90 कमी झाले म्हणजे इकडे येणार टू फर्निचर. कितीनी कमी झालं? 90 नी. ओके, नेक्स्ट काय दिलंय बघा? अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स टू बी मेड ऑन डाउटफुल डेब्ट्स. ओके, प्रोव्हिजन किती करायची आहे? 5%. मग इथे डेटर्स घेऊया आपण. डेटर्सची व्हॅल्यू किती दिली ओरिजिनली? 27,000. लेस आरडीडी. किती पर्सेंट सांगितलं आरडीडी? 5%. 10% म्हणजे 10 कट. 2,700. 10च्या हाफ. 2,700च्या हाफ किती येणार? 1,350. ओके, मग 27,000 मधनं 1,350 गेले तर किती राहणार? 25,650. ओके, याला इथपर्यंत. आता आरडीडी म्हणजे आपलं कमी झालं की नाही ऍसेटची व्हॅल्यू, म्हणजे इथे येणार 2 आरडीडी. 2 आरडीडी किती आहे? आरडीडी ची व्हॅल्यू 1,350. ओके, इथपर्यंत आलं. आरडीडी झालं. आता काय ऍडजस्टमेंट राहिली? स्टॉक टू बी टेकन ऍट द व्हॅल्यू ऑफ 15,000. ओरिजिनल स्टॉकची व्हॅल्यू किती होती? 12,300. मग आता करूया आपण इकडे. स्टॉक किती होता? स्टॉक 12,300. आणि आता व्हॅल्यू किती करायची स्टॉक? 12,300. आता स्टॉकची व्हॅल्यू किती करायला सांगितली आहे? 15,000. मग वाढलं का कमी झालं? वाढणार ना. स्टॉक कितीने वाढला? येस, दोघांमधला डिफरन्स. ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन कितीने वाढलं? दोघांमधला डिफरन्स काढा. स्टॉक मध्ये 15,000, 15,000 मधनं 12,300 मायनस केले की मिळणार आपल्याला 2,700. करेक्ट. आता हे 2,700 म्हणजे ऍसेटची व्हॅल्यू वाढली. मग कुठे येणार? क्रेडिटला. बाय स्टॉक. बाय स्टॉक अकाउंट म्हणा. हा, कितीने वाढली? 1,350. ओके, अजून काही ऍडजस्टमेंट राहिली आहे का आपल्याकडे? नाही. मग आता आपण याला क्लोज करूया. बघा, क्रेडिट साईडला आले. किती आलं बघा? स्टॉकची व्हॅल्यू 2,700 नी वाढली ना. स्टॉक इज 2,700. ओके, सो अभी आता टोटल करूयात आपण. 3,000 प्लस 2,700 किती येणार? 5,700. जर नीट ऑब्झर्व केलं तर क्रेडिट साईडच मोठी आहे. मग आपण 5,700 इथे घेतली. त्याच्यातून डेबिट साईडची टोटल मायनस. डेबिट साईडला किती येतात बघा? 2,100 प्लस 90 प्लस 1,350. याची टोटल जर 5,700 मधनं मायनस केली तर आपल्याला मिळतात 2,160. आता क्रेडिट साईड मोठी आहे म्हणजे तो प्रॉफिट आला. मग काय येणार? कुठे ट्रान्सफर होणार सांगा बरं हा प्रॉफिट? पार्टनर्स
करंट अकाउंटला ट्रान्सफर होणार, कारण आपण करंट अकाउंट ड्रॉ करतोय की नाही. मग येणार इथे टू पार्टनर्स करंट अकाउंट ओम आणि खाली येणार जय. कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो मध्ये, राईट. कोणता आहे त्यांचा ओल्ड रेशो? 3:2. मग आता 2160 ला 3:2 मध्ये कसं वाटणार? येस, सांगा बरं कसं वाटाल. बघा, येत नसेल तर परत एकदा सांगा, आपण लेक्चर घेऊ त्याच्यावर. 2160 डिवायडेड बाय 5 इंटू 3. आणि इकडे कसं येणार? 2160 डिवायडेड बाय 5 कुठून घेतले? 3 + 2 5 इंटू 2. आता कॅल्क्युलेट करा अमाऊंट. किती येणार? 1296 864. याला काय म्हणायचं? प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. क्रेडिट साइड मोठी आहे म्हणून प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. डेबिट साइड मोठी असते तर लॉस. ओके, याला क्लोज करून टाकायचं डबल अंडरलाईन करून. आता इथे केलं डेबिट. करंट अकाउंटला काय करायचं? क्रेडिट बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, किती आहे? 1296 आणि 894. दॅट्स इट. ओके, जगदीश मध्ये काहीच नाही करंट अकाउंटला जगदीशचं, बरोबर. आता आपल्याला जस्ट सिम्पली टोटल करत जायचंय. कॅपिटल अकाउंटला काहीच नाहीये, म्हणजे ते काढलं नसतं तरी चाललं असतं, पण आता आपण काढलंय तर आपण क्लोज करून टाकू. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 21,000 and 9,000. 21,000 and 9,000. टोटल सेम येणार 21,000 and 9,000. ओके, आता क्रेडिट साइड मोठी आहे, राईट. क्रेडिट साइड मोठी आहे म्हणजे कुठला बॅलन्स आला? लायबिलिटी साइडला दाखवायचा ना क्रेडिट बॅलन्स. ओके, सो हे किती आलं? आपला बॅलन्स आला ना कॅरीड डाऊन, तो आपण आता लायबिलिटी साइडला लिहून टाकूया. लायबिलिटी साइडला कसं लिहिणार आपण? कॅपिटल अकाउंट ओम जय जगदीश. ओके, 21,000 and 9,000. ओके, तिघांची टोटल 21 प्लस 9 किती येणार? 51,000. किती येणार? 51,000. टोटल आली 51,000. ओके, आता आपण करंट अकाउंट क्लोज करूया. पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये जगदीश मध्ये तर काहीच नाहीये. ओमचं करंट अकाउंटचं बघा 375018001296 6,896 896. देन 6,896 मधनं 900 गेले तर किती बाकी राहणार? आता इथे आपल्याला ऍडजस्ट करायचं ना, म्हणजे इथे आपण लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 900 मायनस केले तर किती शिल्लक राहतील? 5,946. सेम इकडे क्रेडिट साइडची टोटल येणार 5,514. 5,514 त्यातनं 600 मायनस केले तर 4,914 राहिले. आता हे दोन्ही बॅलन्सेस उचलायचे आणि आपल्या लायबिलिटी साइडला दाखवायचे. इकडे आला ना बॅलन्स म्हणजे तो लायबिलिटीला, या साइडला बॅलन्स आला असतो तर ऍसेटला दाखवला असता आपण. मग आता इथे घेणार करंट अकाउंट. करंट अकाउंट दोघांचंच आहे, करेक्ट.
तिसऱ्याचं करंट अकाउंट नाही, मग नाही येतं त्याचं करंट अकाउंट मध्ये काही लिहायचं नाही. ओम आणि जय एवढंच नाव लिहायचं इकडे. ओम जय. करेक्ट. ओम किती आहे? 5946. 5946. जैन 4914. ओके. टोटल किती येणार दोघांची मिळून? 10,860 ही त्याची टोटल येणार. ओके फाईन. आता आपल्याला अजून कोणतं अकाउंट बंद करायचं राहिलंय का ते बघूया आपण. हा, आणि मग फायनल क्लोजिंग करूयात. कॅश अकाउंट बघा. कॅश अकाउंटच्या डेबिटला आहे 3000, 3000, 9000 म्हणजे 15,000 आली टोटल डेबिटची. 15,000 डेबिटला आहे, वेअर ॲज क्रेडिटला आहे 9,900 and 600, 1,500. मग 15,000 मधनं 1,500 गेले तर किती बाकी राहतील? 13,500. त्याला काय म्हणणार आपण? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. मग आता हे 13,500 उचलायचे आणि इकडे लिहून टाकायचे. त्याला म्हणणार कॅश ऍसेट साईडला. ओके. गुडविल अकाउंट बघा. डेबिटची टोटल आहे 3000. हे प्रॉपरली क्लोज करा तुम्ही. मी रफली काढलंय. आणि इकडची क्रेडिटची पण 3000. टॅली झालं ना, म्हणजे याला काही हात लावायची गरज नाही. सगळे अकाउंट क्लोज झाले. आता ओल्ड बॅलन्स शीट कम्पेअर करायची. इज देअर इन आयटम रिमेनिंग विथ ओल्ड बॅलन्स शीट? ऍसेट्स पहिले लायबिलिटी साईड बघूया. लायबिलिटीला कॅपिटल अकाउंट घेतलं, करंट अकाउंट घेतलं, क्रेडिटर्स राहिले ज्याला आपण हात लावलेला नाही. मग क्रेडिटर्स ॲज इट इज घ्यायचं 30,000. ओके. आता ऍसेट साईडला बघूया. ऍसेट साईडला कॅश आपण घेतलं, बिल्डिंग घेतलं, मशिनरी घेतलं, फर्निचर घेतलं, स्टॉक घेतलं, डेटर्स घेतलं. ऑल ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. नाउ मेक द टोटल ऑफ बॅलन्स शीट. इफ द बॅलन्स शीट इज टॅलीड इट मीन्स बॅलन्स शीट अगर टॅली आहे इट मीन्स वी आर अरिथमेटिकली करेक्ट. किती येते बॅलन्स शीट टोटल मला बघा आणि सांगा. आता सगळं मी नाही करून देणार तुम्हाला. ओके. बॅलन्स शीट टोटल सांगा मला करून. मी 2 मिनिटं वेळ देते.